नमस्कार. महाभारताची कथा निर्माण कशी झाली हे आपण बघितलं. ती जयाची कथा होती हेही आपण बघितलं. ती महर्षी व्यासांनी आपल्या कुटुंबाची, आपल्या परिवाराची कथा आपल्याच परिवाराच्या मध्ये सांगण्यासाठीची केलेली व्यवस्था आपण बघितली. म्हणजे कुठल्या वंशाकडून कुठल्या वंशाकडे ती कथा येते हेही आपण बघितलं. आता ही कथा ऐकताना कशी ऐकली पाहिजे हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे मी जसं रामाच्या वेळेला सांगितलं होतं ना की श्रद्धा असणं आवश्यक आहे, मनाची दारं उघडी ठेवणं आवश्यक आहे, आणि ती कथा ऐकायची कशी, कशा भावनेने ऐकली पाहिजे हे सुद्धा समजलं पाहिजे. कुठेही ऐका, आपल्या गावात चालू असेल, आपणही काही थोड्याफार कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढं माझं आकलन, जेवढी माझी बुद्धी, जेवढं मला समजतंय तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण या कथा ऐकल्या कशा पाहिजेत हे जरा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. काय आपल्याकडं रामायण लावलं जातं गावामध्ये, महाभारत लावलं जातं, कुठे वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या पोथ्या चालू असतात आणि आपण ऐकायला जातो. म्हणजे काय करतो, बहुतेक स्त्रिया आपल्या वातीचा डब्बा, कापूस, रांगोळी घेऊन जातात आणि वात्या वळत 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 या कथा ऐकल्या जातात. बहुतेक रिटायरमेंटला आलेली पुरुष मंडळी अशा कथांच्या माध्यमातून जेवणानंतरचा संध्याकाळचा वेळ चांगला जातो म्हणून त्या ऐकायला जातात. पण या कथा ऐकता ऐकता आपल्या मनात कोणती विचार येतात, कोणती वैचारिक आंदोलनं उभी राहतात का हे समजणं आवश्यक आहे. महाभारताच्या मधलीच एक कथा आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे, आणि जी कथा ऐकून कथा ऐकायची कशी असते, आपले विचार कसे ठेवायचे असतात हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. काय आहे, जेव्हा युधिष्ठिर यज्ञ करत असतो तेव्हा यज्ञाच्या प्रसंगामध्ये, म्हणजे इंद्रप्रस्थाची स्थापना झालेली असते, एक भला मोठा यज्ञ असतो आणि ज्या यज्ञामध्ये संपूर्ण कुरुवंश दुर्योधनाच्या सहित, दुःशासनाच्या सहित उपस्थित असतो. पुढे जेव्हा युधिष्ठिराने यज्ञ केले तेव्हा दुर्योधन, दुःशासन असणं शक्य नाही, त्यामुळे ते आधीच इंद्रप्रस्थाच्या वेळेलाच, आणि या यज्ञाच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण देखील तिथे हजर असतात. आता यज्ञ चालू आहे, ब्राह्मण जेवायला बसणार आहेत, अशा वेळेला आलेली लोक जेवायला बसणार आहेत, अशा वेळेला भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला एक सूचना करतात आणि सांगतात की दुर्योधना, तुझ्याकडं एक जबाबदारी अशी आहे की या मंडपामध्ये जेवढी ज्ञानी, जेवढी चांगली, जेवढी सुविचाराची माणसं आहेत तेवढी जरा शोधून ठेव, त्यांना आपल्याला सुयोग्य प्रकारचा सन्मान करायचा आहे. आणि दुर्योधन त्या यज्ञमंडपाच्या मध्ये सुयोग्य, सुविचारी, चांगल्या माणसाला शोधायला जात असतो. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण मोठे चाणाक्ष आहेत, ते युधिष्ठिरालाही बोलवतात आणि युधिष्ठिराला सांगतात की युधिष्ठिरा, या सगळ्या यज्ञमंडपामध्ये आपण जे दानधर्म करणार आहोत ते वाईट माणसाला जाता कामा नये. त्यामुळे या यज्ञमंडपामध्ये जेवढी काही वाईट माणसं आहेत तेवढी शोध, त्यांना शोधून ठेव, म्हणजे आपण त्यांना आपल्या या सगळ्या दानापासून, पुण्यकार्यापासून दूर ठेवू शकू, यासाठी तुला ती व्यवस्था करायची आहे. दोघेही आपापल्या कामावर लागतात. भगवानाची आज्ञा, प्रत्यक्ष भगवंताची आज्ञा कोण पाळणार नाही, दोघेही आपापल्या कामाला लागतात. आणि काही वेळानंतर दोघंही परत येतात आणि गंमत अशी की दोन वेगवेगळ्या आणि विरुद्ध जबाबदाऱ्या घेऊन गेलेले परत येतात ते रिकाम्या हाताने. म्हणजे दुर्योधनाला संपूर्ण यज्ञ मंडपात एकही सुविचारी, सुसंस्कारी आणि चांगला माणूस सापडत नाही. तो म्हणतो सगळेच भामटे दिसत आहेत, हा भामटा आहे, तो भामटा आहे, हा फालतू आहे, त्याने तसं केलं होतं, त्यानं असं केलं होतं, त्याने का त्यावेळेला असं झालं होतं. त्याला त्या यज्ञ मंडपामध्ये आलेल्या पाहुण्यांच्या मध्ये एकही चांगला माणूस सापडत नाही, एकही. आणि युधिष्ठिर जातो, तो म्हणतो की देवा, या यज्ञमंडपात मला एकही वाईट माणूस दिसला नाही हो, सगळीच सद्विचारी, सद्गुणी, संत वृत्तीची, सगळीच चांगली आहे. एकच यज्ञमंडप, दोन विरुद्ध टोकं घेऊन गेलेली माणसं पण रिकाम्या हाताने परत येतात. बाकीच्यांना आश्चर्य वाटतं, ही काय भानगड आहे. तेव्हा भगवंतांनी जे सांगितलंय ना ते खूप सुरेख आहे. जशी तुमच्या मनाची वृत्ती असेल ना तसं जग तुम्हाला दिसायला लागतं. आपण उगाच म्हणी नाही वापरत, जशी दृष्टी तशी सृष्टी. म्हणजे आपण कोणत्या रंगाचा चष्मा परिधान केला आहे त्यावरून आपल्याला जगाचा रंग कळतो. म्हणजे हिरवा घातला असेल तर जग हिरवं दिसायला लागेल, लाल घातला असेल तर जग लाल दिसायला लागेल. जशी माझी नजर, जशी माझी वृत्ती,
तसं मला जग दिसणार आहे. आणि मला दिसणारं जग हे जशास तसं असल्यामुळं, माझ्या दृष्टीसारखं असल्यामुळं, मला त्यातलं चांगुलपण माझ्या मनात असेल तर चांगुलपण, माझ्या मनात वाईटपणा असेल तर वाईट. जसं दुर्योधनाला सगळं वाईट दिसलं आणि युधिष्ठिराला वाईट काहीच नाही दिसलं, सगळं चांगलं दिसलं, तसं आहे हे. आपण कथा ऐकायला घेतो आहोत, ते कोणते विचार ठेवून मनामध्ये घेतो आहोत. ईश्वराची कथा ऐकताना ईश्वराच्या विषयी शंका असेल तर ईश्वराला आपल्याविषयी शंका निर्माण होणारच आहे की, होणार नाही? ईश्वराच्या विषयी शंका नको, ईश्वराच्या विषयी श्रद्धा असली पाहिजे. भामगिरीच्या डोंगरावर विठ्ठलाचा नामस्मरण करत बसलेल्या तुकोबारायांना त्या ईश्वराविषयी श्रद्धा होती आणि त्याने त्यांच्या बायकोच्या पायातील काटा काढून घेतला. प्रत्यक्ष जगन्नियंत्यानं हातात हात धरून. नामदेवाला ईश्वराविषयी श्रद्धा होती म्हणून नामदेवाचं कीर्तन ऐकण्यासाठी प्रत्यक्ष देवानं, जगन्नियंत्यानं आपल्या मंदिराचं दारच बदललं. जन दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवण्या रीती, अशी आर्त हाक पांडुरंगाला घालणाऱ्या चोखा मेळ्याला भेटायला मंदिराच्या बाहेर आला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, विहीर नाडा मोठ दोरी अवघी व्यापिली पंढरी, असं म्हणणाऱ्या सावत्याच्या भेटीला त्याच्या मळ्यात पांडुरंग आला. बघा विश्वास किती असला पाहिजे, माझी दृष्टी काय असली पाहिजे, माझ्या अंतःकरणात भाव काय असला पाहिजे. वर्षानुवर्षापासून वाट बघणाऱ्या शबरीच्या दारी भगवान रामचंद्र गेले. विश्वास काय असला पाहिजे, दृष्टी काय असली पाहिजे. जडवत पडलेल्या अहिल्याचा उद्धार करायला रामचंद्र गेले. प्रत्येक अवतारात बघा. भक्त प्रल्हाद ते पापयोनीही होतो का, श्रुतादित नवतु का, परिमासी तुंकिता तुंका तुटी नाही. माऊलींनी काय सुंदर सांगितलंय. या भक्त प्रल्हादाला अगदी हिरण्यकशिपूचा मुलगा असताना सुद्धा त्याचा विश्वास काय आहे, या जगाचा पालन करता तारणहार नारायण आहे आणि त्या नारायणावर माझी श्रद्धा आहे, त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे आणि वाटेल त्या संकटातून प्रल्हादाची मुक्तता होते. काय विश्वास आहे, काय श्रद्धा आहे. मग अशा हरिकथा ऐकताना ती श्रद्धा मनात ठेवून आपण ऐकतो आहोत का हे बघणं आवश्यक आहे. आणि ती श्रद्धा आपल्या मनामध्ये असेल तरच हरी पावतो हे लक्षात घ्या. देव ऐकायचा असेल, देव समजून घ्यायचा असेल तर चित्तवृत्तीला शुद्ध करणं आवश्यक आहे आणि देवावरती श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे. नमस्कार.